महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले आणि या निकालामध्ये सर्वाधिक सर्वांचं जे लक्ष लागलं होतं ते म्हणजे मुंबई महापालिकेकडे लागलं होतं. म्हणजे शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिली महानगरपालिका निवडणूक होती आणि गेल्या अनेक वर्षांनंतर राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे दोघंही एकत्रित येऊन लढत होते आणि मराठीचा मुद्दा हा यावेळी तापलेला होता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची निवडणूक झाली आणि एका थीन मार्जिननं म्हणजे अतिशय कमी मार्जिननं महायुतीची सत्ता मुंबई महापालिकेवर येते असं दिसत होतं. म्हणजे 114चा जो महापालिकेच्या बहुमताचा आकडा होता, हा आकडा पार करून फक्त 4 जागा महायुती पुढे होती. म्हणजे 118 जागा महायुतीला मिळाल्या होत्या, ज्यात 89 जागा या भाजपला आणि राहिलेल्या 29 जागा या शिवसेनेला मिळत होत्या. आता या सगळ्या परिस्थितीत भाजपचा महापौर बसेल असं सगळ्यांनाच वाटत होतं, पण शिंदेंनी त्यांचे जे नगरसेवक आहेत ते हॉटेलमध्ये हलवले आणि काहीतरी गडबड आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं. आता आज लोकसत्तामध्ये एक बातमी आली की ठाकरे भाजपला पाठिंबा देणार आहेत आणि या बातमीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत. खरंच ठाकरे भाजपला पाठिंबा देतील का? त्यांच्यामध्ये त्याची काही चर्चा झाली का? आणि हा पाठिंबा दिल्याच्या बदल्यात ठाकरेंना नेमकं काय मिळू शकतं किंवा याचे इशारे गेल्या काही दिवसांमध्ये नेमके कसे मिळत होते, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणार आहेत. आणि सोबतच जर ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला तर त्याचे शिंदेच्या राजकारणावर काय परिणाम होतील, ठाकरे हे नेमकं कशाच्या बदल्यात करतायत, या सगळ्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला आज समजून सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हे दबावाचं राजकारण आहे की खरंच ठाकरे भाजपसोबत जातील असं तुम्हाला वाटतं, हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपले ऑलरेडी 25,000 सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत. आणि तुम्हाला हा कंटेंट किंवा महाराष्ट्राला हा कंटेंट आवडतोय हे आपल्याला यातून लक्षात आलेलं आहे. त्यामुळं हा कंटेंट हे तटस्थ विश्लेषण तुम्हाला जर कंटिन्युअसली बघायचं असेल, त्याचं नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करणं हे गरजेचं आहे. तर नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर अगदी थीन मार्जिन ना का होईना महायुतीची सत्ता मुंबई महापालिकेत आली असं सगळ्यांना वाटत होतं. म्हणजे अजूनपर्यंत आली नाही असं मी म्हणत नाहीये, पण ज्यावेळी शिंदेंनी त्यांचे नगरसेवक हे हॉटेलमध्ये हलवले त्यावेळी कुठंतरी माशी शिंकलेली दिसते किंवा शिंदे दबावाचं राजकारण करतायत असं सगळ्यांना वाटत होतं. शिंदे दबावाचं राजकारण का करतायत किंवा शिंदेच्या यामधल्या मागण्या काय आहेत किंवा शिंदे आत्ताच दबाव का एक्झर्ट करतायत, ही गोष्ट आपण सुरुवातीला समजून घेतली पाहिजे. तर मुंबई महापालिकेमध्ये महापौर बसवण्यासाठी 114 नगरसेवकांचं बहुमत लागतं. म्हणजे बहुमताचा आकडा हा 114 आहे आणि भाजपचे 89 नगरसेवक आहेत, तर सोबत शिंदेचे 29 नगरसेवक आहेत. आता या दोघांचे मिळून 118 नगरसेवक होतात. म्हणजे भाजप ही स्वबळावर स्वतःची सत्ता ही मुंबई महापालिकेवर स्थापन करू शकत नाही, ही सध्याची आकडेवारी आहे. म्हणून त्यांना शिंदेच्या 29 नगरसेवकांचा पाठिंबा हा लागणारच आहे, त्याशिवाय त्यांचं बहुमत हे सिद्ध होत नाही आणि त्यांचा महापौर हा काही मुंबई महापालिकेवर बसत नाही. आता ही सगळी परिस्थिती असल्यामुळं शिंदेंनी त्यांचा दबाव हा वाढवायला सुरुवात केली आणि त्यांनी भाजपकडे किमान 2.5 वर्षांचं महापौर पद आणि बेस्ट किंवा स्टँडिंग कमिटी यापैकी काहीतरी अशा गोष्टी मागायला सुरुवात केली. शिंदेचा स्ट्राईक रेट हा त्या मानानं अतिशय कमी आहे, त्यामुळं महापौर पद वगैरे काही शिंदेना देण्याची गरज नाहीये किंवा ते आपण देऊ नये असं देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना सांगितलंय. म्हणजे मोदी शहांना त्यांनी ही गोष्ट कन्व्हे केली की ना स्टँडिंग कमिटी शिंदेना द्यायची, ना महापौर पद द्यायचं किंवा बेस्ट द्यायची. या तिन्ही गोष्टींपैकी कोणतीही गोष्ट शिंदेना द्यायला भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस हे तयार नाहीयेत, ही सध्याची परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीत आम्ही आमचे नगरसेवक घेऊन हॉटेलमध्ये जातो आणि आम्ही काही जोपर्यंत आम्हाला या गोष्टी मिळत नाहीत किंवा 2.5 वर्षाचं महापौर पद मिळत नाही तोपर्यंत आम्ही हॉटेलमधून बाहेर येणार नाही किंवा सत्तेत सहभागी होणार नाही
असं शिंदेचं म्हणणं आहे, अशी माहिती मिळते. म्हणजे उघडपणे या गोष्टी शिंदे किंवा भाजप बोलत नसले तरीही अंदरखाने ही चर्चा सुरू आहे आणि या दबावासाठी शिंदेनी त्यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये हलवले. म्हणजे आता पेच उभा राहिलाय तो भाजप समोर आणि फडणवीसांसमोर. म्हणजे 89 जागा येऊन सुद्धा आपला महापौर शिंदेशिवाय बसत नाही आणि महापौर पद दिल्याशिवाय शिंदे काही सत्तेत यायला तयार नाहीत, अशी परिस्थिती आहे. आता या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? तर या गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या 2 दिवसांमध्ये प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालंय, अशी माहिती मिळते. तशी बातमी लोकसत्तामध्ये छापून सुद्धा आली आणि लोकसत्ताने तसा दावा सुद्धा केलाय. म्हणजे ठाकरेंनी भाजपला पाठिंबा द्यावा आणि शिंदेशिवाय भाजपचा महापौर महापालिकेवर बसवावा, असं फडणवीसांनी ठाकरेंना कन्व्हे केलंय, अशी माहिती मिळते. पण एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्यानंतर, एवढी जहरी टीका केल्यानंतर, मोदी असतील, शहा असतील, अदानी असतील किंवा खुद्द देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या सगळ्यांवर अगदी टोकाची टीका केल्यानंतर आणि भाजपला मराठी द्वेष्टी ठरवल्यानंतर ठाकरे कसे काय भाजपसोबत जाऊ शकतात? तर त्याचं एक गणित आहे. म्हणजे ठाकरे काही थेटपणे भाजपसोबत सत्तेत सामील होतील असं काही दिसत नाहीये. म्हणजे जी चर्चा कानावर येते त्या चर्चेनुसार जे ठाकरेंचे नगरसेवक आहेत ते नगरसेवक ज्यावेळी बहुमत चाचणी होईल त्यावेळी अब्सेंट राहतील. म्हणजे जो 227चा नगरसेवकांचा आकडा आहे तो आकडा आपसुकच कमी होईल आणि जे 114चं बहुमत आहे, 114चं बहुमत हे घटून खाली येईल आणि त्याचा फायदा हा भाजपला होईल. आणि शिंदेच्या मदतीशिवाय भाजपचा नगरसेवक हा मुंबई महापालिकेवर बसू शकेल, अशी चर्चा झाल्याची माहिती आहे. म्हणजे शिंदेची परिस्थिती ही तशीच होईल जशी परिस्थिती शरद पवारांनी शिवसेनेची 2014 साली केली होती. म्हणजे शरद पवारांनी शिवसेनेसोबत 2014 मध्ये जी चाल खेळली होती तीच चाल आता उद्धव ठाकरे शिंदेसोबत खेळण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे काय झालं होतं तर भाजपची सत्ता ही शिवसेनेच्या मदतीशिवाय येऊ शकत नाही, अखंड शिवसेनेच्या मदतीशिवाय येऊ शकत नाही, हे शरद पवारांच्या लक्षात आलं आणि त्यावेळी उद्धव ठाकरे हे भाजपवर दबाव आणत होते किंवा आम्हाला जास्तीची मंत्रिपद द्या किंवा इतर मागण्या ते भाजपकडे करत होते. आणि या सगळ्या पेच प्रसंगात भाजप सापडलेला असताना राष्ट्रवादीनं म्हणजे शरद पवारांनी एक टॅक्टिक्स खेळली. त्यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आणि या पाठिंब्याच्या जोरावर भाजपनं सरकार स्थापन केलं आणि शिवसेनेची असलेली गरज ती संपलेली होती. आता शिवसेनेची गरज संपल्यानंतर पुढचे 5 वर्ष त्या भाजपनं कशा प्रकारे शिवसेनेला अक्षरशः नागवलं आणि त्यांची कशी कोंडी केली, त्यांची कशी फरफट केली, हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. आणि त्यानंतर दुखावले गेलेल्या शिवसेनेने पुढच्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचा कसा प्रयोग केला हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आता हीच गोष्ट ठाकरे शिंदेसोबत करताना दिसत आहेत. म्हणजे शिंदेंनी भाजपची आता कोंडी केलेली असताना जर ठाकरेंनी पाठिंबा दिला तर भाजपचा महापौर हा मुंबई महापालिकेत बसेल आणि शिंदेची गरज संपल. आता शिंदेची गरज संपल्यानंतर याचा बदला भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे पुढचे 5 वर्ष सतत घेत राहतील किंवा पुढचे 3.5 वर्षे ते घेत राहतील आणि शिवसेनेला प्रत्येक ठिकाणी कोंडीत पकडत राहतील, अशी शक्यता आहे. आणि शिंदेची ही कोंडी व्हावी म्हणजे पक्ष फोडल्याचं त्यांना त्याची शिक्षा मिळावी अशीच ठाकरेंची इच्छा आहे असं दिसतंय. आता ठाकरेंनी फक्त शिंदेकडून बदला घेण्यासाठीच भाजपला पाठिंबा किंवा एका आडमार्गानं समर्थन देण्याचा मार्ग निवडला असं आहे का? तर तसं अजिबात नाहीये. आता काय घडतंय तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आणखी एक गोष्ट घडते. ती गोष्ट म्हणजे भाजप आणि शिंदे सेना यांच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदावरून खूप रस्सीखेच सुरू आहे. म्हणजे दोघांच्या जवळपास सिमिलर जागा आलेल्या आहेत आणि शिंदे त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे नगरसेवक हे फोडण्याचा प्रयत्न करतायत अशी माहिती आहे. आता शिंदेच्या या कृतीचा बदला सुद्धा उद्धव ठाकरेंना आता घेण्याची संधी मिळाली आणि तो बदला ते घेण्याचा प्रयत्न करतायत. दुसरी गोष्ट, गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे गेल्या 30-35 वर्षांमध्ये ज्यावेळी शिवसेनेची सत्ता ही मुंबई महापालिकेवर होती त्यावेळी अनेक प्रकारचे भ्रष्टाचार हे महापालिकेत झाले असे आरोप भाजप करत आली आहे. म्हणजे
अनेक खिचडी घोटाळा असेल किंवा कोविडच्या काळातले अनेक घोटाळे असतील, या सगळ्या घोटाळ्यांमध्ये आपल्याला गोवलं जाऊ शकतं किंवा किमान आपल्याला त्रास दिला जाऊ शकतो, चौकशा होऊ शकतात, हे ठाकरेंना माहिती आहे. आणि केंद्रात सत्ता असल्यामुळं, राज्यात सत्ता असल्यामुळं आणि आता महानगरपालिकेत सत्ता असल्यामुळं भाजप अगदी सक्षमपणे या गोष्टी करू शकतं, याची जाणीव ठाकरेंना आहे. आणि जर चौकशांचा ससेमिरा चुकवायचा असला तर भाजपला मदत करून एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे या ठिकाणी करतायत. आता या गोष्टी फक्त बातम्यांमधून किंवा लोकसत्ताच्या बातमीमधूनच आलेल्या नाहीयेत. तर ज्यावेळी नगरसेवकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणले की जर देवाच्या मनात असेल तर मुंबई महापालिकेत आपला महापौर बसेल. आता आकडेवारी बघता देवाच्या मनात की देवाभाऊच्या मनात, ही गोष्ट आतापर्यंत आपल्याला नीटपणे समजली नाहीये. म्हणजे ठाकरेंना यातून देवेंद्र फडणवीस देवा म्हणजे देवाभाऊ असं तर सूचित करायचं नव्हतं ना, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काल संजय राऊतांनी एक ट्विट केलं. म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेले आणि दावोसमधून बऱ्याच प्रमाणात ज्या गुंतवणुका असतात ते राज्याचे मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ पातळीवरचे मंत्री हे घेऊन येत असतात आणि ही समिट असते ती जगप्रसिद्ध आहे. आता त्या समिटसाठी देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेलेले आहेत आणि तिथं त्यांचं जंगी स्वागत झालं. आता हे जंगी स्वागत झाल्यानंतर संजय राऊतांनी त्याचं ट्विट केलं. मराठी माणसाचं असं मोठ्या प्रमाणावर स्वागत होतंय हे बघून त्यांना आनंद झालाय असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणलंय. सोबतच फडणवीसांची वाटचाल ही दिल्लीच्या दिशेने सुरू झालीये आणि मराठी माणूस म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे, हे सुद्धा संजय राऊतांनी सांगितलं. आता संजय राऊतांनी फडणवीसांची स्तुती करण्याचं काय कारण होतं हे मला अजूनपर्यंत समजलेलं नाहीये. म्हणजे एक प्रकारे तो सॉफ्ट कॉर्नर दाखवण्याचा किंवा या ट्विटच्या माध्यमातून शिंदेना इशारा देण्याचा तर हा प्रयत्न नव्हता ना, किंवा शिंदेचा जो दबाव होता तो पंक्चर करण्याचा तो प्रयत्न नव्हता ना, ही सुद्धा शक्यता आहे. आता खरंच ठाकरे अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा पोहोचवतील असं आहे का? तर याचं उत्तर मला दोन प्रकारे द्यावं लागेल. म्हणजे ठाकरे बहुमताच्या चाचणीवेळी ॲब्सेंट राहून एकतर फायदा पोहोचवतील किंवा दुसरी पद्धत म्हणजे हा शिंदेवर दबाव वाढवण्याचा किंवा शिंदेंनी जो भाजपवर दबाव आणलेला आहे तो दबाव पंक्चर करण्याचा हा प्रयत्न आहे असं मला जास्त वाटतं. म्हणजे अशी हुल उठवून द्यायची किंवा अशी चर्चा घडून आणायची किंवा असे स्टेटमेंट द्यायचे की ठाकरे हे भाजपला पाठिंबा देतील आणि यातून जो दबाव शिंदेंनी भाजपवर तयार केलेला आहे तो दबाव आपसुकच कमी होईल आणि भाजपच्या अटी शर्तींवर शिंदे हे मुंबई महापालिकेच्या सत्तेत सामील व्हायला तयार होतील. आता या दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट घडली तरी तो अप्रत्यक्षपणे ठाकरेंनी भाजपला केलेल्या मदतीच्या स्वरूपात पाहिला जाईल असं दिसतंय. आता याचं आणखी एक उदाहरण म्हणजे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपनं ठाकरे गटाला महापौर पदाचा प्रस्ताव दिलाय. आता चंद्रपूर महापालिकेचं गणित तुम्ही समजून घ्या. तिथं काँग्रेसच्या 27 जागा आलेल्या आहेत, भाजपच्या 24 जागा आलेल्या आहेत आणि ठाकरेंच्या 6 जागा आलेल्या आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत नॉर्मल कंडिशन्स मध्ये ठाकरेंचा महापौर चंद्रपूरमध्ये बसू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये जर काँग्रेसला बायपास करून भाजपच्या पाठिंब्यानं ठाकरेंचा महापौर बसत असेल तर एवढी मेहरबानी भाजपा ठाकरेंवर का करतय याचं सुद्धा उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे त्याचं उत्तर हे मुंबई महापालिकेच्या सत्तेत तर दडलं नाहीये ना, किंवा मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्यात तर दडलं नाहीये ना, अशी सुद्धा शंका अनेकांना येते. आता या प्रकरणामध्ये पुढे काय काय होत जाईल हे मी तुम्हाला सांगतच जाईल. पण एक प्रकारे डाव प्रतिडाव आणि एकमेकांना कोंडीत पकडणं, एकमेकाची कोंडी पंक्चर करणं, या सगळ्या गोष्टी सध्या मुंबई महापालिकेच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत असं दिसतंय. आता हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं किंवा हे राजकीय डावपेच तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाच. सोबतच तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.